आनंदपूर नावाच्या एका सुंदर गावात विठ्ठलराव नावाचा एक कष्टाळू शेतकरी राहत होता. विठ्ठलरावची पहिली पत्नी सुजाता हिचा आर्यनला जन्म देताच मृत्यू झाला. यामुळे विठ्ठलरावांच्या मनात आर्यनबद्दल राग निर्माण झाला. त्यांना वाटायचं की आर्यनच्या जन्मामुळेच त्यांची पत्नी त्यांना सोडून गेली. काही काळानंतर त्यांनी सुमतीशी दुसरे लग्न केले. सुमतीला समीर नावाचा मुलगा झाला. घरामध्ये समीरचे खूप लाड होत असत, पण आर्यनला मात्र नेहमी कामाला जुंपले जाई आणि त्याला अभागी किंवा म्हणूस म्हणून हिणवले जाई. मित्रांनो, एके दिवशी दुपारी कडक उन्हात आर्यन शेतातून परतत असताना त्याला एका झाडाखाली एक वृद्ध साधू दिसले. ते तहानेने व्याकुळ झाले होते आणि त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. आर्यनने धावत जाऊन लांब असलेल्या तलावातून पाणी आणले आणि त्यांची सेवा केली. तेव्हा साधूंनी आर्यनच्या डोळ्यातील दुःख ओळखले आणि ते म्हणाले, "बाळा, तुझा निस्वार्थ स्वभावच तुझी खरी शक्ती आहे. ज्यांच्यावर लहानपणी अन्याय होतो तोच भविष्यात न्यायाचा आधार बनतो. घाबरू नकोस, तुझे चांगले दिवस लवकरच येतील." आणि मग मित्रांनो, असं झालं की काही दिवसांनी राजा आदित्यदेव यांनी राज्यात दवंडी पिटवली की जो तरुण राजवाड्यातील जड तलवार उचलेल तो राजपुत्री अनन्याशी विवाह करेल आणि राज्याचा वारसा बनेल. सुमतीने आपल्या मुलाला समीरला तिथे पाठवले, पण तिथे गेल्यावर राजाने एक वेगळीच खेळी खेळली. राजाला सत्तेचे हपापलेले तरुण नको होते, म्हणून त्यांनी समीरसह सर्व तरुणांना बंदी बनवून तुरुंगात टाकले. ही बातमी गावात समजताच विठ्ठलराव आणि सुमतीला मोठा धक्का बसला. आपल्या भावाला वाचवण्यासाठी आर्यनने राजवाड्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्याने राजासमोर जाऊन धैर्याने सांगितले की एका राजाला असा छळ करणे शोभते का? राजाने त्याला गुपित सांगितले, एका दृष्ट तांत्रिकाने राजपुत्रीचे सौंदर्य हिरावून घेतले आहे आणि त्या तांत्रिकाचा अंत केवळ एका निस्वार्थी व्यक्तीच करू शकेल. आर्यनने आपल्या भावाच्या आणि इतर तरुणांच्या सुटकेच्या बदल्यात तांत्रिकाचा सामना करण्याचे आव्हान स्वीकारले. जंगलात गेल्यावर तांत्रिकाने आर्यनला अनेक भ्रम दाखवले. कधी त्याला त्याच्या मृत आईचा आवाज ऐकू आला, तर कधी सोन्या नाण्याचे प्रलोभन दिसले. पण आर्यन आपल्या ध्येयावर ठाम राहिला. त्याने तांत्रिकाचा प्राण ज्या पांढऱ्या पोपटात होता तो पोपट पकडला आणि त्याचा अंत केला. तांत्रिकाचा मृत्यू होताच राजपुत्री पुन्हा सुंदर झाली आणि संपूर्ण राज्य संकटातून मुक्त झाले. आर्यनने राजाकडे बक्षीस म्हणून फक्त आपल्या भावाची आणि इतर तरुणांची सुटका मागितली. आर्यनची ही निस्वार्थी वृत्ती पाहून राजाने त्याला आपला वारसदार घोषित केले. समीरने आपल्या थोरल्या भावाचे पाय धरून माफी मागितली. विठ्ठलराव आणि सुमतीलाही आपल्या चुकीची जाणीव झाली. ज्या मुलाला त्यांनी आयुष्यभर कमी लेखले त्यानेच आज संपूर्ण कुटुंबाचे आणि राज्याचे नाव उज्ज्वल केले होते. मित्रांनो, खरी ताकद शरीरात नसून ती तुमच्या मनातील करुणा आणि धैर्यामध्ये असते. तर मित्रांनी मैत्रिणींनो, ही कथा आवडली असेल तर कथेला नक्की लाईक करा आणि ही कथा तुम्ही कुठून ऐकताय हे कमेंट करायला विसरू नका. तसेच AK ऑल कंटेंट या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.